हाय मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज आहे 6 एप्रिल म्हणजेच रामनवमीचा दिवस. तर आमच्या इकडे रामनवमीची चांगलीच तयारी चालू आहे. तर तुमच्या इकडे रामनवमीची तयारी कशी चालू आहे ते कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपला राम मंदिराचा गेट आहे आणि इकडे राम मंदिर आहे. तर आपण या इकडल्या समोरच्या रस्त्याने राम मंदिराकडे जाणार आहोत. इथून असे टर्न करणार. मित्रांनो, आपण राम मंदिरापाशी पोहोचलो आपल्या मित्रासोबत. हा राम मंदिर आहे आपला. तर त्याला अंदर जाऊन बघूया. तर असा आपला हा राम मंदिराचा परिसर आहे. अंदर तिकडे भजन चालू आहे. इकडे भजन मंडळ आहे. इकडे आपले स्टेज आहे भजनाचा. आणि याच ठिकाणी संध्याकाळी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलं आहे. तर चला आता राम मंदिरात जाऊन बघूया अंदरचा माहोल. इकडे आपलं राम मंदिर आहे. सध्या भजन चालू होतं. इकडे आपला भाऊ पाय वगैरे लागत आहे. आपलं राम मंदिर आहे. मित्रासोबत आपण चिवडा खात आहोत. आपल्या मित्राचा चिवडा खात आहोत. इकडे चिवड्याचा गंज आहे. इकडे बाहेर पब्लिक आपली भजनवाली. आता आपण चिवडा खाऊया. आपला मित्राने खाली सुरुवात केली का? समझ रहे हो आप समझ रहे हो. आपला मामू आहे. चहा भरत आहे ग्लास मध्ये. रॅली नाही झाली ना. आता भजन वगैरे झाले आहे वाटते. तर आता आपली पब्लिक घराकडे चाललो. आता आम्ही संध्याकाळी येऊया. काल आहे वाटते संध्याकाळी. तर संध्याकाळी येणार आहोत आपण मंदिरात. नंतर भेटूया. तर मित्रांनो, आता झाली आहे संध्याकाळ. तर आता आपण जाणार आहोत राम मंदिराकडे. तर कालीची वगैरे तयारी चालू झाली असेल किंवा आरती सुद्धा सुरू झाली असेल. आवाज येऊन राहिलेला आहे. तर बघूया जाऊन. मी कपडे सुद्धा चेंज केलेले आहे. तर जाऊन बघूया तिकडे. काल्याला सुद्धा सुरुवात झाली आहे वाटते. दह्याची मटकी फोडत आहे. दही आमच्या इकडे अशा प्रकारे काला होतो. तुमच्या इकडे कसं होतो तो कमेंट करून सांगा. तर आता इथे काला मूर्तीपाशी ठेवत आहे रामाच्या. आणि खाली आपल्या इथं काला ठेवून आहे. आणि काही वेळात वाटणार सुरू होणार आहे. तर मित्रांनो, आता काला वगैरे झाला आहे. आपण आता मंदिरात आलेलो आहोत. आता लाइटिंग वगैरे लावली आहे वाटते. तुम्ही बघू शकता. आता चला आपण दुसरं आपलं जुनं मंदिर बघूया. ते मी सकाळी दाखवलं नाही, परंतु आता बघूया आपलं जुनं मंदिर. तर हे आपलं जुनं मंदिर आहे जे पहिले बांधलं गेलं होतं आणि ते आता नवीन बांधलं गेलेलं आहे. तर इकडे समोर भजनाची तयारी सुरू आहे. इकडे भजन मंडळ आलेलं आहे बाहेर गाऊन, म्हणून तिकडे भजनाची तयारी सुरू आहे. इकडे वर्गणीची प्राप्त करताय ते स्टॉल लावले आहे. आणि इकडे महाप्रसादाचे स्टॉल लावलेले आहे. काही वेळाने महाप्रसादाला सुद्धा सुरुवात होणार आहे. इकडे आपण वाढत आहोत. इकडे महाप्रसाद सुरू झालेला आहे. चालू झालाय महाप्रसादाचा सुरू झालेला आहे. तिकडे एक स्टॉल आहे, इकडे एक स्टॉल. तर आता सर्व भाविक महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेत आहे. आणि भजन ऐकण्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहे. आणि भजन सुद्धा खूप चांगल्या प्रकारे म्हणत आहे. भजन मंडळ
आपल्या गावाच्या शेजारीच आहे आणि खूप चांगलं भजन मंदिर आहे. आत्ताच काही क्षणापूर्वी आरतीला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि सर्व भाविक भक्त इथे आरती करत आहेत.